नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील 11वा जो लेसन आहे अतुल धामणकर लिखित जंगल डायरी, पाठीमागच्या वेळेला आपण 2 ते 3 पॅराग्राफ स्पष्टीकरणासहित पाहिले होते. चला तर मग पुढचे आपण पॅराग्राफ पाहूया. काल संध्याकाळी विश्रामगृहावर गप्पा मारताना टोंगेंनी मला त्या परिसरात 4 पिल्लं असलेल्या वाघिणीबद्दल सांगितलं होतं. तेव्हापासून मला कधी तिथं जातो असं झालं होतं. प्रचंड उष्णतेचे दिवस असल्यानं वाघासारखं जनावर पाण्याच्या आसपास वावरतं. तशाच लहान पिल्लं असल्यानं या वाघिणीला त्यांना पाण्यापासून जास्त दूर नेणं देखील शक्य नव्हतं. विश्रामगृह म्हणजे गेस्ट हाऊस. आणि काल संध्याकाळी जे टोंगे वनरक्षक होते त्यांनी लेखकांना या परिसरात 4 वाघिणीची पिल्लं असल्याबद्दल सांगितलं होतं. आणि तेव्हापासून त्यांना कधी तिथं जातोय असं झालं होतं. प्रचंड उष्णतेचे दिवस, उन्हाळ्याचे दिवस असल्यानं वाघासारखी जी जनावर असतात ती पाण्याच्या आसपास, म्हणजे जिथं पाणी असेल तिथं वावरणे, राहणे, तिथं वावरत असतात. तशातच लहान पिल्लं, ही 4 जी लहान पिल्लं असल्यानं या वाघिणीला, जी वाघीण होती 4 पिल्लांची आई, त्यांना पाण्यापासून दूर नेणं शक्य नव्हतं, म्हणजे पॉसिबल नव्हतं. पण लहान पिल्लं असणारी वाघीण ही जंगलातल्या सगळ्यात धोकादायक जनावर, म्हणजे जी वाघीण असती ती जंगलातील अतिशय धोकादायक म्हणजे डेंजरस, धोकादायक जनावर. पिल्लाच्या संरक्षणासाठी ही सजग राही, सजग म्हणजे सतर्क राही, कुणाचा जीव देखील घ्यायला मागं पुढं बघत नाही. त्यामुळं सुकलेल्या नाल्यात उतरताना माझ्या मनावर एक अनामिक दडपण आलं होतं. 10-12 पावलं चाललो असो, मला नाल्यातील ओलसर चिखलात मांजरापेक्षा मोठ्या, मांजर म्हणजे कॅट, मांजरापेक्षा मोठ्या आकाराची अनेक पावलं उमटलेली दिसली. म्हणजे मांजराची जसे पाय असतात त्या पायाचे ठसे, ती पावलं उमटलेली दिसली. मी झटकन पुढे जाऊन वाकून बघितलं. लेखक सांगता की मी पटकन जाऊन वाकून बघितलं. या पिल्लांच्याच पाऊलखुण्या होत्या आणि त्या ज्या मांजरासारख्या ज्या पाऊलखुण्या होत्या त्या वाघिणीच्या पिल्लांच्याच पाऊलखुण्या होत्या. पाऊलखुण्या म्हणजे फुटप्रिंट्स होत्या. त्या पग मार्क्स बघून लक्षात आलं की ते काल रात्रीचेच आहेत. लेखकाने जाणलं की हे ज्या पाऊलखुणा आहेत त्या काल रात्रीच्याच, काल म्हणजे येस्टरडे, काल रात्री जात आहेत. याचा अर्थ स्पष्ट होता, क्लिअर होता की वाघीण अद्याप आपल्या पिल्लासह याच परिसरात वावरत होती. म्हणजे वाघीण आपल्या पिल्लासह वावरणे, राहणे याच परिसरामध्ये राहत होती. आता मी ती पिल्लं बघायला चांगलाच अधीर झालो होतो. अधीर होणे, व्याकुळ होणे. आणि अशा प्रकारे लेखक अधीर झाले होते की केव्हा ती मी पिल्लं पाहू. इथून सुमारे 100-125 पावलावर नाल्यात थोडंसं पाणी असल्यानं मला माहीत होतं ही वाघीण तिथंच सापडण्याची शक्यता होती. म्हणजे ज्या ठिकाणी पाणी असतं त्या ठिकाणी या जनावरांचा वावर असतो, या ठिकाणी ते राहत असतात याची शक्यता होती. त्यामुळे आता तिकडं जाताना खूपच सावधगिरी बाळगणं आवश्यक होतं. जमिनीवर सर्वत्र पानगळी म्हणजे झाडाची पानं सुकल्यानंतर खाली पडतात, त्याला पानगळ म्हणतात. पडलेला वाळका पाचोळा साचून होता. त्यावरून पाय न वाजवता जाणे एक मोठीच कसरत होती. तर अशा प्रकारे लेखक सांगतात की जमिनीवर सर्वत्र झाडाची जी पानं असतात सुकलेली ती पडलेली असल्यामुळं त्यावरून पाय न वाजवता जाणे ही मोठी आमच्यासाठी कसरत होती. पुढं पाहूया. पाणवठा जसा जवळ आला तसं माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. म्हणजे त्यांना थोडंसं भीती वाटू लागली. पुढं काय दिसेल या जाणीवेने माझा घसा कोरडा पडला. इतरांची अवस्था काही वेगळी नव्हती. म्हणजे लेखकाबरोबर जे होते त्यांची अवस्था लेखकांसारखीच होती. आम्ही सगळ्यांनीच एकमेकाकडे बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच खून करून सूचना केली. म्हणजे चौकस राहणे म्हणजे सतर्क राहणे, सावध राहणे. अशा प्रकारे मी माझ्यासोबत जे होते त्यांना अतिशय
सतर्क राहण्याची सूचना केली. आता एक एक पाऊल टाकताना मनावरचं दडपण अधिकच वाढत होतं. पावलागणिक त्यांना भीती वाटत होती आणि त्यामुळं लेखक सांगतात की कुठेतरी झाडाच्या बुंद्याआड जांभळीच्या झुडपात लपलेली वाघीण रागानं गुरगुरत क्षणार्धात अंगावर येणार. म्हणजे असं लेखकाला वाटत होतं की झाडाझुडपात लपलेली जी वाघीण आहे ती रागात गुरगुरत अंगावर येईल. तुम्ही पहा, एखादी कुत्री असते, तिला पिल्लं असतात, त्या पिल्लाच्या जवळ आपण जरी आसपास जरी गेलो तर ती पटकन आपल्या अंगावरती येते. त्याचप्रमाणे लेखक सांगतात की वाघीण कुठून तरी येईल गुरगुरत आणि आपलं काय होणार, म्हणजे अंगावर येणार असं त्यांना वाटत होतं. वाऱ्यानं हळूच होणारी पानांची सळसळ देखील मोठी वाटत होती. वारा असल्यामुळं पानांची सळसळ, पानांचा आवाज हाही मोठा वाटत होता. आता जणू सगळं काळच थांबला असावा असं वाटत होतं. अशा प्रकारे आपण जे आता हे 2-3 परिच्छेद स्पष्टीकरणासहित पाहिले, मला वाटते हे परिच्छेद तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असतील अशी मी आशा करतो. आणि उरलेले जे परिच्छेद आहेत, उरलेला जो लेसन आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.